नमस्कार मंडळी. पैसा हा माणसाने कमावला पाहिजे, पण त्याचे मार्ग हा चांगला असला पाहिजे हे नक्की. पैशाचं जीवनामध्ये महत्त्व आहे. पैशाची सुंगा आणता येत नाही आणि प्रत्येक आपलं चरितार्थ चालवायचा किंवा एकंदर आपलं लाईफ आपण जेव्हा पुढे नेतो तर वेगवेगळ्या कारणासाठी पैशाची जरूर असते. पण हा पैसा कमवताना त्याच्यामधली साधन सूचिता हे फार महत्त्वाची असते. आपण पैसा कसा कमावतो आणि तो पुढे त्याचा विनियोग कसा करतो हे पण महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आपल्यासमोर आता संतोष भालचंद्र वर्तक, एक शेतीचे व्यवसाय करणारे एक तरुण तडफदार युवक आपल्यासमोर आहेत. मोखाडा येथील जमिनीवरती त्यांनी यावर्षी उत्कृष्ट पद्धतीच्या वाडा कोलमची लागवड केली होती आणि भरभरून पीक आलं आहे. त्यांना 4.5 टन एकंदर तांदूळ त्यांनी पिकवलं आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्याला जेव्हा प्रसिद्धी मिळाली तेव्हा आजपर्यंत जवळजवळ 3-3.5 टन हा चांगल्या प्रतीचा वाडा कोलम लोकांनी विकत घेतलेला आहे. वाजवी भावामध्ये ते हा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण काही करताना पहिल्यासारखं राहिलेलं नाही की हा उत्पादनाचा खर्च वाढतो आहे आणि त्याच्यामुळे हाही एक व्यवसाय म्हणून जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याच्यामधले खाचखळले असतात. काही वेळा प्रॉफिट असतो, काही वेळा लॉस असतो, पण हे सगळं त्या व्यवसायामधलं एक अंगीभूत एक प्रकार असतो. हा मोठ्या मनाने आपण स्वीकारावा. अपयश ही यशाची पायरी असते आणि आपण आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून हा सगळा जेव्हा आपण अंगीकारतो एक चांगलं उत्पन्नाचं साधन शेती पण ठरू शकते. ह्याबद्दलची आणखी जास्त माहिती आता संतोष आपल्यापुढे कथन करेल. संतोष भालचंद्र वर्तक, देवाळे. भात शेतीचं उत्कृष्ट पद्धतीच्या भात शेतीचं म्हणजे वाडा कोलमचं उत्पादन यावर्षी त्यांनी घेतलं आहे. त्याबद्दलची जास्त माहिती संतोष आपल्यापुढे सांगेल. स्टे ट्यून. थँक्यू. मंडळी, आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपल्यासमोर एक तरुण तडफदार शेतीचा व्यवसाय करणारे देवाळे वसई येथील संतोष भालचंद्र वर्तक आपल्यासमोर आहे. ह्या वर्षी त्यांनी मोखाडा येथील शेतीमध्ये उत्कृष्ट प्रकारच्या वाडा कोलमचं पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि हा वाडा कोलम जशी सोशल मीडियावरून त्याची प्रसिद्धी मिळाली तेव्हा जवळजवळ असलेला 4.5 टनाचा हा माल 3-3.5 टन आतापर्यंत विकलेलं आहे त्यांनी. एक चांगलं सकस अन्न हे लोकांना मिळेल हे त्यांनी बघितलेलं आहे. इतरही बरीच लागवड त्यांनी केलेली आहे. तर अशा रीतीने त्याच्याबद्दलची ही त्यांची एक स्टोरी एक तरुणांना एक आदर्श ठरेल अशा रीतीने आपण आता ऐकणार आहोत. तर संतोष, हे जे शेती करण्याचं कारण तुझा व्यवसाय हा अगोदर कुरिअरचा होता आणि बाकीचं बरंच तू करायचा, मग ह्या शेतीकडे तू कसा वळाला? नमस्कार. संतोष वर्तक, देवाळ्यातून बोलतो. आपले आभार रावसाहेब, आपण मला कव्हर करतायत त्याबद्दल. सर्वप्रथम मी आभार मानेन ते माझे मित्र राजू पडवळे ह्यांचा मी खूप खूप आभारी आहे. ह्या शेतीमध्ये मला मुळात त्यांनीच आणलं. कुरिअरचा व्यवसाय, दिवस रात्र काम, प्रभादेवीला ऑफिस, नंतर वसईला ऑफिस, स्वतःचं शेतीचा आणि माझा मुळात असा संपर्क कधी आलाच नाही. मला अजूनही आठवतं, शेतीचा पहिला दिवस माझा हा 12 नोव्हेंबर 2019. शाळेमध्ये असताना काकांबरोबर बेण्यावर जायचं, भात शेती, आवणी हे सर्व प्रकार खेळायचे होते. म्हणजे व्यावसायिकता त्याच्यात नव्हती लहानपणी. झालं असं की माझा व्यवसाय मुळात कुरिअरचा आहे, अजूनही ऑफिस चालू आहे. लेटर्स हा प्रमाण आता मागच्या काही वर्षामध्ये कमी होत चाललेला आहे आणि माझ्याच व्यवसायातले माझे एक मित्र राजू पडवळे, ज्यांचा मी खास उल्लेख करेन, ज्यांनी मला या शेतीमध्ये आणलं,
त्यांचाही व्यवसाय सेमच आहे, कुरिअरचंच आहे, पण ते लॉजिस्टिक लेवलला आहे. पार्सलचं मुवमेंट त्यांच्याकडे जास्त असतं, माझ्याकडे लेटरचं. येणं जाणं असताना घरी येत असताना त्यांनी मला विचारलं, मग तुझी जमीन आहे, तू शेती का नाही करत? तर मी म्हणालो, काय होणार आहे त्या शेतीमधनं, असं काय? बरं नाही, तसं नाही. मग त्यांनी मला वेगवेगळं मार्गदर्शन केलं. त्या पद्धतीने मग मी इथे मिरचीची लागवड केली, ऑर्गॅनिक पद्धतीने केली. मला हे माझ्यासाठी सर्व नवीन होतं, पण जसं जसं मी त्याच्यामध्ये गेलो मला मनात तेच होतं, काय होणार आहे मिरची लावून आणि काय होणार आहे. पण जसा जसा वेळ घेत गेला तशी मला त्याच्यात आवड निर्माण झाली. चिकार, अरे हे असं होतं, असं फुल येतं, असं फळ येतं, आणि सुंदर अशी ऑर्गॅनिक मिरची. आपल्या या माझ्या आजूबाजूच्या परिसरात खुंतोडीतल्या बऱ्याच लोकांनी घराघरात मिरची खाली ती, आणि त्याचा प्रतिसाद एवढा सुंदर होता, मी भारावून गेलो चक्क. तर नंतर झाला लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये काय करायचं, जे माझे मित्र राजूभाई आम्ही त्यांना म्हणतो, त्यांना जमिनीची खूप आवड, शेतीची खूप आवड. त्यांची ऑलरेडी जमीन कोकणामध्ये आहे बरीच एकर. मग जमीन घ्यायची, संतोष तू करणार का? बरोबर, बरं हो, आता कुरिअरचं माझं तेवढं हे नाही, तर आपण शेती करूया, तुम्ही मार्गदर्शन करा, मी नवीन आहे. मी त्यांना पहिलंच क्लिअर केलं. मग ते म्हणाले ठीक आहे. मग आम्ही जमीन शोधतो. माझ्या सोर्सनी एक जमीन मोखाड्याला आम्हाला मिळाली, साधारण 19 एकर जागा आहे ती. त्याच्यामध्ये 7 ते 8 एकर ही शेतजमीन आहे, बाकी माळवर कसं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, तू एक काम कर, मी तरी अजून सध्या माझ्या व्यवसायामध्ये बिझी आहे, मी लॉंग टर्मसाठी जे आहे ते माळ वर्कर्समध्ये मी माझं काय आहे ते मोठं पीक जे 7, 8, 10 वर्षांनी येणार ते करील. तू आता भात शेती कर, कमीत कमी 5 वर्ष तर करत, मी तिकडे ढुंकून बघणार नाही, तुला योग्य मार्गदर्शन करील, आणि एका सिच्युएशनमधून आपण मस्तपैकी बाहेर जाऊ आणि चांगलं कसं उत्पन्न येतं ते करू. मी म्हणालो ठीक आहे. मग ती भात शेतीची करायची. भात शेती मीन्स लक्षात धरा, भात शेतीमध्ये फक्त भातच नाही, 3 क्रॉप घ्यायची. भात शेतीच्या वेळेला भात शेती, त्याच्यानंतर रब्बी पीक घ्यायचं, आणि त्याच्यानंतर एक छोटा पिरियड मिळतो साधारण एप्रिल मेचा, त्याच्यामध्ये ही पालेभाजी वगैरे करून शेती करायची. मजुरांचा प्रॉब्लेम, अडचण ही मला वाटलं आपल्या वसईतच आहे, परंतु मजुरांचं अडचण ही तिकडे सर्व जवळच आहे. थोडक्यात म्हणा, विषय असा झाला की शेती करायची, पण पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर काहीही मिळत नाही. तुम्हाला जर शेती करायची असेल तर तुम्हाला अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाने करावी लागेल. तुम्हाला त्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट आणावे लागतील, वेगवेगळे मशीनचा वापर करावा लागेल. आता भात शेतीचंच मी तुम्हाला म्हणतो, आता मी एक जस्ट भात शेती केली, जून पासून चालू केलं. पहिलं तेही क्लिअर करतो की हा जे मी उत्पन्न काढलं त्याच्यामध्ये मला नफा झालेला नाही. कारण त्याला असं होतं की जी जमीन आम्ही घेतली बरीच वर्ष ती पडीक होती, त्याची मशागतच झाली नव्हती. मग त्याच्या ट्रॅक्टरसाठी हजारो लाखो रुपये खर्च झाला, 2-3 वेळा ट्रॅक्टर फिरवणं, आणि बाकी मग मजुरांचा विषय याच्याकडे आमचा भरपूर केला. आणि लॉकडाऊन असल्या कारणाने ज्या आम्हाला मशिनरी पाहिजे त्या आम्ही आणू शकलो नाही. एवढं तंत्रज्ञान पुढे गेलंय ही मला बिलकुल कल्पना नव्हती. पण आता जसं 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 प्रॅक्टिकल नॉलेज या 6-7 महिन्यात एवढं आलंय मला की काय म्हणू नका. तेव्हा बघा, लॉकडाऊन ही जागा जी आहे, शेती आहे आमची मोखाड्याला आहे, माझ्या घरापासून 130 किलोमीटर. 4 व्हीलरसाठी तेव्हा परमिशन नव्हती, शेतीसाठी 2 व्हीलर चालत होती. माझ्याकडे ज्युपिटर माझी 2 व्हीलर आहे. इथून 3.5 तास शेतावर जाणं आणि 3.5 तास शेतावरनं परत येणं हा माझा वेळ जात होता. तर सकाळी 4 वाजता 3 वाजता उठून लवकर गेलं की शेतीवरती 8 वाजेपर्यंत पोहोचून काम करून मग रात्री संध्याकाळ झाली की यायचं, मग रात्री वगैरे असा प्रवास करून ही शेती केली आहे, मी तुम्हाला हे सांगतो. तर नंतर आम्हाला मशीन्स घ्यायच्या होत्या. आवणीसाठी सुद्धा मशीन येते हे मला माहीत नव्हतं. पण कशी तरी शेतीविषयी आम्ही गुजरातवरनं 2 आवणीच्या मशीन आणल्या, ज्या मॅन्युअली होत्या. आम्हाला इलेक्ट्रॉनिक म्हणजे विजेवर चालणाऱ्या आम्हाला मशिनरी त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये उपलब्ध कुठल्या तरी कारणाने उपलब्ध झाल्या नाही. मशीन आवणीच्या आणल्या, 2 मशीन आणल्या. खेद वाटतो की त्याच्यामध्ये एक पार्ट असा होता तो आम्हाला फिट करायला जमला नाही.
त्यांचा टेक्निशियन लॉकडाऊनमुळे येऊ शकला नाही कंपनीचा, त्यामुळे आवणी मला 2 मशीन असून सुद्धा मशीननी करता आली नाही. तदनंतर आम्ही करायचं ठरल्यानंतर मग आला मजुरीचाच प्रश्न आला. मजुरांचा तुम्हाला किस्सा सांगतो. आवण पेरणी झाली. पेरणी झाल्यानंतर आवायला तयार झालं. एक दर आमचा ठरलेला होता की बाबा या दराने करायचंय मजुरी. बरं ठीक, हरकत नाही, आम्ही मान्य केलं. आता काय झालं माहिती का, आवणीच्या वेळेला एक सीझन असतो, तो एक पर्टिक्युलर पिरियड असतो. 8-15 दिवस महिन्यामध्ये ते सर्व आवणी, मग ते एकाच वेळेला सर्व येतात. मग त्यांनी अचानक मजुरांनी बंड केलं, आम्हाला तर एवढे पैसे नाही, आम्हाला डबल लागतील त्याचे पैसे. अरे बापरे, एवढी शेती करायची मजुरी मग भयानक जाणार. आम्ही नाही म्हणालो, तसं जमणार नाही आम्हाला, कारण एवढी मजुरी नाही. तिकडे ते आम्हाला तो देतो, मग नाही येत. आम्ही असं करता करता 15 दिवस गेले. पण त्यांना आम्ही सांगितलं की हे आमची शेती आहे, ही फक्त आवडीच्या एका महिन्यापुरतीची नाही आहे. आम्ही शेती 12ही महिने करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला 12ही महिने रोजगार उपलब्ध होईल. त्यांना कळलं, पण त्याच्यात कालावधी गेला एक 12 महिने, एक 15 दिवस त्याच्यामध्ये गेला. त्यामुळे थोडंसं आव्हान मोठं झालं. आउटपुट त्याच्यामुळे सुद्धा कमी होतं, कारण आपण पेरणी केल्यानंतर ना 21 दिवसामध्ये बरोबर ते आवायला पाहिजे. 21 ते 25 दिवसामध्ये, जे माझं 40-42 दिवस झालं. थोडंसं तिकडेही, नाहीतर माझं जे भात निघालं ते साधारण 7.5-8 टन भात निघालं. 10 टन भात निघालं असतं जर माझं ते सर्व वेळेत झालं असतं. थोडंसं ही पहिलं होतं, पहिलं नवीन असताना थोडासा हा इश्यू येणार, आम्ही ते गृहीत धरलेलं होतं कसं कसं येणार. ते 15 दिवसानंतर आवणी केली. आवणीला जवळजवळ मला नाही 70,000 रुपये मजुरी लागली फक्त आवणी करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो, भात देवाच्या कृपेने एवढा सुंदर आला. मी रिझवाना मॅडम, आपल्या भारतीय हवामान खात्याच्या कृषी विज्ञान केंद्र कोसबाडला आहे, त्याच्यामध्ये आहेत. त्या मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांनी मला ग्रुपमध्ये तिकडे ऍड केलं, त्यांच्या मोखाडा ग्रुपमध्ये. तिथनं माहिती यायची, रोज अपडेट यायच्या, पाऊस आज किती आहे, पाऊस उद्या किती आहे, ढगाळ असेल, काय असेल. तदनंतर त्यांनी मला ते एक लिमिटपर्यंत आपल्याला मदत करत होते. पण त्याच्यानंतर त्यांनी काय झालं, ही माहिती माझ्याकडे नाही, ह्यांच्याशी बोला, त्यांचे नंबर शेअर करायचे ते. आणि मग मी त्यांच्याशी बोलून मी त्या रिझवाना मॅडमचा आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला खूप उपयोगी अशी माहिती दिली. त्याच्यामुळे मला संपूर्ण हा क्रॉप जो आहे तो घेता आला भाताचा, आणि सुंदर अशी शेती झाली. इनफॅक्ट सभोवतालचे लोक, जे जाणकार लोक शेती बघायला आले तिकडे, आणि त्यांनी सांगितलं संपूर्ण तालुक्यामध्ये, मोखाड्या तालुक्यामध्ये अशी शेती कुठे झालीच नाही. एवढं सुंदर ना, की म्हणजे मी असं मानलो की मी केलेली शेती आहे. बापरे, अक्षरशः असे लोंबे भरलेले, एकदम एक साथ असं 6 एकर, आणि सुंदर झालं. म्हणजे सर्वांचे त्याच्यामध्ये खूप खूप आभार आहे. मी त्यांनी मला वेळोवेळी मदत केली, जसं मी म्हटल्याप्रमाणे. आता तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो. आम्हाला तेव्हा आणखीन एक लॉकडाऊनमुळे ना मिनी हार्वेस्टिंग म्हणून मशीन येते. हार्वेस्टिंग मशीन येते साधारण 20 ते 22 लाख. ती काय करते, तुमचं भात रेडी झालं, सरळ मशीन निघते आणि कापत नेते, पेंडा मागे पडतो, कणस सर्व साफसूफ करून गोणीमध्ये पडतात. ही हार्वेस्टिंग मशीन आहे. ती त्याची मिनी हार्वेस्टिंग मशीन आहे, जी 2.5 लाखाला येते. आमच्या शेतीसाठी ती पुरे आहे. ज्यांची 100 एकर 200 एकर वगैरे अशी जागा असते त्यांच्यासाठी ती हेवी ठीक आहे. पण ही मशीन आम्ही आणू शकलो नाही, त्यामुळे मला कापणीचा खर्च आला. कापणीलाही मला बरीच मजुरी गेली, साधारण 50,000च्या वरतीच मजुरी गेली. आता लॉकडाऊन बराचसा ओपन झालेला. आता आम्हाला बरं हार्वेस्टिंग मशीन आपण आणू शकलो नाही, जी कापणी आणि झोडणी एकाच वेळेला 1 तासामध्ये 1 एकर करून टाकते मशीन ती, एवढं. पण ते नाही जमलं. मग आता निदान आपण झोडणीची तरी मशीन आणू. वर्कआउट केलं तर मजूर कसे, झोडणीच आहे, खाजेचं काम आहे,
हडपायचं, खांदे दुखतात, आम्हाला डबल मजुरी पाहिजे, म्हणून हळा भात पण लावला. हळवा आणि गरवा असे दोन भाताचे असतात. ते मी तुम्हाला सांगतो अशासाठी की जिकडे पाण्याचा चिखल जास्त राहत नाही, पाऊस पडला की पाणी जमतं, पाऊस थांबला की निघून जातं, तिकडे हळवा जातीचा भात पेरायचा असतो, लावायचा असतो. हळवा जातीचा भात हा 90 दिवसामध्ये तयार होतो. 90 दिवसामध्ये तो कापायला रेडी होतो. दुसरा प्रकार आहे गरवा. गरवा म्हणजे कसं असतं, जिकडे पाऊस पडून पाणी राहतो, चिखल राहतं, ओलावा राहतो, तो गरवा असतो. आणि त्याच्या जे प्रोडक्ट येते ते 140 ते 145 दिवस त्याला भात व्हायला लागतात. प्रकार आहेत. हे सर्व नवीन नवीन शिकत गेलो. आता मी ही बरेच माहिती देऊ शकतो. तर माझा 90 दिवसाचा थोडासा माझा शेतीमधला असा भाग आहे जिकडे जो हळवात लागू शकत होता. तिकडेही मी ते थोडंसं 1-1.5 एकर लावलेलं. 90 दिवसाच्या झाल्यावर माझं प्रोडक्ट रेडी झालं. आता हे कापायचंय मला. चला कापलं, झोडायचंय. झोडायच्या वेळेला मजुरांनी सांगितलं नाही, डबल मजुरी लागेल आम्हाला. ते झोडायचं म्हणजे खाजेचं काम हे त्यांनी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे. अरे बापरे, ते तर मला करणं गरजेचं होतं. छोटं होतं त्यामुळे एक साधारण मला वाटतं 953 किलो वगैरे झाला तो हळवा भात. प्रणाली जातीचा हळवा भात होता. तोही आता विक्रीसाठी माझ्याकडे उपलब्ध आहे. तो तिथल्या तिथेच गेला. 4 गुणे आणून ठेवलेत. अक्षरशः म्हणजे नवीन भात आहे, तो बरोबर होत नाही. पण माझ्या मिसेसनी, माझ्या बायकोनी तो भात दोन्ही प्रकारचा केला. दोन्हीचे भात नवीन असून सुद्धा चांगले लागत आहेत. आम्ही टेस्ट केला थोडासा. तर मजुरीचा असा, झोडणीचा विषय असा आहे बरं. त्यामुळे आता माझा गरा भात जे 145 दिवसांनी क्रॉप निघणार आहे, कापणी तर मला हार्वेस्टिंग मशीन नसल्या कारणाने मला मजुरांना चूज करायला लागली. पण आपण झोडणीच्या वेळेला हे डबल मजुरी म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं, आम्ही कॅल्क्युलेशन केलं. माझी ही झोडणी जी आहे, गरा भात जास्त माझा आहे गरवा, जो वाडा कोलम. बरं, ह्याच्यामध्ये 10 मजूर तरी रोज लागणार. 10 दिवस तरी हे लोक करणार, कारण ती त्यांची पात पडणी म्हणतात. म्हणजे एक झाला की अर्धा तास, 1 तास, पाऊण तासाची पात पडते. त्याच्यानंतर 15-20 मिनिटं बसतं. परत 1 तासाची पात. तिकडे टाइमचं असं आहे, जनरली भारताने काय सांगितलेलं आहे शासनाने कुठल्याही, की 8 तास माणसांनी काम करायचं. काही नाही तिकडे तसा प्रकार हो. मी तुम्हाला सांगतो, सकाळी 9 वाजता घरात निघतात, 9:15, 9:30 शेतात पोहोचतात. 1च्या बरोबर टोक्याला जेवायला जातात. 2 वाजता घरातनं निघतात. 2, 2:15, 2:30 वाजता कामाला चालू करतात. 5 वाजता बरोबर निघून जातात. म्हणजे हे 7 तास झाले. 7 तासामधले सुद्धा जेव्हा चालू करतात तेव्हा 1 तासाभराने 15 ते 20 मिनिटं थांबतात. मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखू म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी त्या मला आणून द्यावा पण लागल्या त्यांच्या त्या मागणीवर. म्हणजे साधारण 5-5.5 तास फक्त काम करतात तिथली माणसं. आणि 2 प्रकार असतात, तेही एक तुम्हाला सांगतो. एक मजुरीचं म्हणजे फक्त मजुरी, आणि दुसरी म्हणतात की भाकरसह मजुरी. भाकरसह मजुरी म्हणजे त्यांना दुपारी जेवण द्यायला लागतं, भाकऱ्या द्यायला लागतात, भाजी द्यायला लागते, आणि बरोबर तेही आलाच, ते घेतातच. पण आम्ही हे नाही केलं, आम्हाला जमणार नाही, आम्ही भाकर देणार नाही, तुम्ही तुमचा टिफिन घेऊन या असं म्हणालो. म्हणजे जे दारू हा प्रकार तिकडे चालतो, तो आम्हाला शेतीमध्ये बिलकुल आम्ही करणारच नाही. तुम्ही तुमची मजुरी झाली, ताबडतोब रोख मजुरी घ्या, संध्याकाळी आपापल्या घरी जा आणि काय करा. शेतावरती अशी गोष्ट होणार नाही, हे मी त्यांना सांगितलं. जोडणीच्या याच्यामध्ये मग आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 40,000 ते 50,000 रुपये आम्हाला खर्च येणार. आता काय करायचं, आता तर थोडं लोक ओपन झालंय. वाड्याला वाडेकर इंजिनिअरिंग म्हणून एक माझे ओळखीचे झालेले वेगवेगळ्या सोशल मीडियावरनं जे मशीन्स बनवतात, जोडणीच्या मशीन बनवतात, त्यांची एक मशीन होती जी आता आली असेल तर आम्ही त्याच्यासाठी वाट बघत होतो की तेव्हा, पण ती दापोली कृषी संशोधनामध्ये ती गेली, तिथे ती पास झाली. मग कर्जत संशोधनामध्ये आली, त्याचं लेट होत होतं आणि आमचं जोडणीचा टाइम बराच निघून चाललेला. उडवी रचलेली होती, 3 प्रचंड मोठी उडवी. काय करायचं काय करायचं, मग त्यांच्याचकडे एक विजेवर चालणार त्यांचंच मशीन होतं, ते आम्ही घेतलं. ह्यांनी काय होतं, ह्यांनी कचरा बाजूला काढायला लागतो. आता जे मी घेतलं 22,000 किंमत आहे त्याची,
पण जे 36,000चं जे पास होणार होतं पण 2 दिवस लागतील 8 दिवस लागतील, त्या मशीनमध्ये कसं होतं माहितीये, तुम्ही पेंडी धरायची, पेंडी धरलं की एका साईडला त्याची जी पाती भुसा सर्व एका साईडला सक्स होत होतो फॅनमुळे, त्याच्या आतमध्ये तशी काय प्रोव्हिजन असेल, आणि एका साईडला फक्त भात येतो असं होते. पण ते ह्या वेळेला जमली नाही. ठीक आहे, मग बरं मला पाहिजे तर मग मी ती 22,000ची मशीन आणली आणि ती जोडणी केली नाही, जोडणी चालू केली. बघा गंमत कशी आहे ती. तिथल्या मजुरांनी हे ठरवलेलं होतं की आपल्याला 40-50 हजाराचं इन्कम येता मिळणार आहे. तर मी अचानक मशीन घेऊन गेलो. ते चाट पडले, हे काय बरं आहे, मला तर 10 मजूर नको, मला 4च मजूर पाहिजे. ही मशीन आहे, 2 जण फक्त जुड्या धरायचे, एक जण बाजूच्या उडव्यातनं बाजूला आणून त्यांना पावळ्या द्यायच्या, एक जण साफ करायचे. 4च मजुरी, सिंगल मजुरी, कुठलं खाजेचं काम नाही, कुठनं खांदा दुखायचं काम नाही. अचानक पडले, आले. शुक्रवारी मी गेलो, शुक्रवार शनिवार मशीन आल्यापासून 2 दिवस काम केलं, चांगलं काम झालं, आउटपुटही चांगलं निघालं. 4-5 दिवसात हे आपलं काम पुन्हा झालं. घ्या, हा एक नमुना सांगतो मी तुम्हाला. रविवारी त्यांचा लगेच बंड पुकारला रे, आयत्या वेळेवर 9 वाजता येतात कामाला, अजून आले नाही. मी अरे काय, अरे परशुरामा, अरे देवीदासा कुठे आहे, या चला. माझा जो माणूस ठेवलाय तो सांगतो, नाही कोणी काम नाही करणार आज नाही, याच्या पुढे करणारच नाही. अरे काय झालं, आम्हाला परवडत नाही. अरे परवडत नाही, सोपं काम आहे, तुमचं अंग नाही दुखत, काय नाही, मशीनवर फक्त ठेवायचंय, असं भात वेगळं होते, सर्व वेगळं होते. नाही, म्हणजे ही अडवणूक केली गेली माझी. खूप अपसेट झालो मी तेव्हा. चाललेलं काम आणि असं मध्ये आता कामच नाही, मग कसं काय. सोर्स वापरले थोडेसे, वेळ गेला, 12-1 वाजले. ठरलं की दुसऱ्या गावातनं मजूर आणायचे. एक आला दुपारी, मी एकटाच बसलेलो होतो खड्यावर, खळं होतं तिकडे. आला आपला लावून, चालता येत नाही, वारावर उडेल की काय असं. मला सांगतो, शेट आज काम बंद आहे. मी म्हणालो हो, आज रविवार आहे बरं, कामगारांना एक दिवस आराम मिळावा म्हणून रविवारी बंद ठेवलंय, त्यांना जरा आराम पाहिजे. नाही, मला असं कळलं तुम्ही बाहेरची माणसं घेऊन आणणार आहेत काम करायला. मी म्हणालो हो, आता ह्यांनी जर कामाला नसेल यायचं ठरवलं तर मला आणते. मग त्याच्यानंतर मी मनाशी ठरवलेलं की आता याच्याशी एकही शब्द पुढे बोलायचा नाही आपल्याला, काय त्यातनं आउटपुट काही नाही. असं 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 केलं, चालत निघायला निघालं. बघतो कोण येतात बाहेरची माणसं, ती मार खाऊन जातील इथनं बोलला आणि निघून गेला. सर अच्छा, माझ्यासाठी तसंही बघितलं तरी तो नवीनच परिसर आहे. वसईत आपण एक एक गोष्ट आपल्याला माहिती असते काय सोर्स आहे, तिथेही सोर्स झाले या 4-6 महिन्यात, तेव्हा वापरलं गेलं. ठीक आहे, कोण आहे बघूया बरं, हरकत. दुसऱ्या दिवशीपासून बाहेरची 4 माणसं आली. अरे हे जोडणीचं गोष्टी असं असते, अरे वा, पटापट झालं बरं. हे झालं, संपूर्ण जोडणी त्यांनी केली. जी 2 माणसं गेलेली, शेवटचे 2 दिवस तीही कामाला आली की आम्हाला घ्या म्हणून, कारण मजुरी त्यांची हुकत होती. जो दम घेऊन गेलेला, गोणी व्हायच्या वेळेला, शेट मी हो का, मला काम करणार, ते दारू प्यायची नाही बरं, दिवसभर दारू प्यायची नाही, काम झालं का तुला पैसे घे, काय करायचं ते कर. म्हणजे हे असं अडवणूक, सर्व असं अडवणूक झाली म्हणजे माझी. मग त्याच्यानंतर आता आम्ही ठरवलं की जेवढं मजूर आपल्याला कमी करता येईल तेवढं करायचं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग, आणि माझे जे मित्र आहेत, मी नेहमी नाव त्यांचं राजूबाई घेतो, मी त्यांचं खूप आभारी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते इक्विपमेंट नवीन त्यांनी, आता आंब्यांचं तिकडे झाडं आहेत आमच्या इथे, ते मोहर म्हणण्यासाठी, फवारणी करण्यासाठी त्यांनी वेगळं एक मशीन बनवलं, 16,000चं होंडाचा टाप केला, अख्ख्या आंब्यांना लांबपर्यंत वरपर्यंत फवारणी झालं. ते म्हणतात नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मशिनरी वापरल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही. आणि आमचा कल हा असाच असणार आहे की ऑर्गॅनिक. हा आमचा, मी आता ताबडतोबच करील असं म्हणता येणार नाही मला, अशासाठी की ती आता जमीन जरा फुलत जाईल, आता तिला आकार येत जाईल. कारण नावावर आता 2 महिन्यापूर्वी झाली, ती लॉकडाऊनमुळे नावावर नव्हती झाली. मग आता कंपाऊंड आहे, लाईट्स घ्यायचं प्रकार आहे, घर बांधायचं आहे,
ट्रॅक्टर आम्हाला जे शेतकऱ्याला असते ते ट्रॅक्टर्स आणि त्याचे जे पार्ट्स असतात ते रोटर म्हणून एक महत्वाचा पार्ट असतो तो माझ्यासाठी नवीन होता. रोटर तो असाच असतो, मध्ये जाऊन तो सर्व त्याची घास काढून टाकतो. तो आम्हाला अख्खा बोखाड्यामध्ये कोणी वापरत नाही तो रोटर. मला रोटर नाही वापरत तर कसं करणार. तो आम्हाला एक 60,000 येतो. तो मला वाटतं लागायचं की ती एकदम भुसभुशीत करून टाकतो. तो ढेगळं राहत नाही त्याच्याने. त्याच्यामुळे ते आहे. हे सर्व आता पाईपलाईन मध्ये आहेत गोष्टी. पण ही झाली माझ्या शेतीत. आता मी हरभरा टाकलेला आहे. आता हरभरा पेरलेला आहे मी. 6.5 एकरला हरभरा पेरलेला आहे आणि झालाय चांगला. थोडंसं रोग प्रतिनाशक वगैरे सर्व जे प्रकार आहेत ते आपण हे करतो, त्याच्यावर केलेलं आहे सर्व. मुळात आता एक सांगायची गोष्ट अशी, प्रत्येकाने शेती करायला पाहिजे. त्याच्याशिवाय पुढे त्याच्यासाठी शाश्वत जे व्यवसाय म्हणता येईल आपल्याला तो त्या शेतीमधूनच आहे, जो मरणार नाही कधी. माझा कुरिअरचा व्यवसाय कदाचित बंद होईल, लेटरिंग नाही पाठवणार, दुसरा धंदा बंद होईल, मॅन्युफॅक्चरिंग बंद होतील, शेती हा शेवटपर्यंत राहणार. हा, तुम्ही पारंपरिक शेती केली तर त्यातनं काही आउटपुट निघणार नाही, हा माझा अनुभव आहे. तुम्हाला अत्याधुनिक मार्ग अवलंबावा लागेल, नवीन नवीन इक्विपमेंट्स आणावे लागतील, तर ती कॉस्टिंग वाईज तुम्हाला जमेल. आणि कॉस्टिंग वेळ पण वाचतो त्याच्यामध्ये तुमचं, म्हणजे पैसाही वाचतो, वेळही वाचतो. थोडीशी इन्व्हेस्टमेंट स्टार्टला होते. त्यासाठी थोडी मोठी जागा असायला पाहिजे असं म्हणतो. पण आपल्याकडे जनरली पाहिलं तर छोट्या छोट्या जागा आहेत. अशी कोणाची 10 एकर आहे असं नाहीये, कोणाची 20 गुंठे, कोणाची 1 एकर. माझं ह्या मंचावरनं मी असं आव्हान करतो की काही लोक, रावसाहेब तुम्ही पुढाकार घ्या. एक नाव माझ्याकडे मिलिंद म्हात्रे म्हणून आपले आहेत, खूप अग्रेसिव्हली ते चांगलं काम करतात. असं एक प्लॅटफॉर्म बनवा 4-6-10 लोकांचा. त्याच्यावर विचार करा. एक इक्विपमेंट आहेत, ह्या वस्तू ज्या लागणार आहेत, हे मी भात शेतीचं सांगितलं. वेगवेगळ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लागू शकेल, जिथे आपल्याला मजुरी कमी जाईल, श्रम कमी लागतील आणि आउटपुट जास्त येईल. असं जे काय असेल ना, एक करून ती एक मशिनरी आपण जमा करूया. आणि छोटे छोटे शेतीवाले ते कशाला, आता समजा माझी समजा 1/2 एकरच शेती आहे, तर मी ते 2.5 लाखाचं मशीन घेऊन करणार काय. मग त्याच्यासाठी काय, ते जरा इक्विपमेंट भाड्याने मिळत असेल तर भाड्याने दिलं तर बरीच लोक शेती करतील. खरं शेती करायचं आपल्याकडचं जे आहे, मला नॉलेज आहे, मजुरांची अडचण हे सर्वात मोठं अडचण शेती न करण्यामागे आपल्याकडे झालेलं आहे, असं जे माझ्या ॲज पर माय नॉलेज. तर ते एक मंच आपण स्थापन केल्यानंतर ते एक दूर होऊ शकेल असं मला वाटतं. की ती अवजारं समजा तशी मिळाली तर बरीच लोक, हा ठीक आहे ना, 8 दिवस नाही करायला लागणार, 2 दिवसाचं काम आहे आणि आपल्याला चल कोणाची हाजी करायला नाही लागणार आहे, हे घेतलं झालं तंत्रज्ञानाने. तर शेतीचा तो हे मी एक सूचना करतोय, तुम्ही ती बघा, त्याचा विचार करा. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला वेगवेगळे इक्विपमेंट, वेगवेगळी मशिनरी घेऊनच काम केलं पाहिजे, तरच ते आपल्याला हे साध्य करता येईल जे आपल्याला काय करायचं आहे ते. आणि मी आवाहन करील बाकीच्या सर्व नवीन पिढींना, तुम्ही ना तुमचं जॉब करता करता सुद्धा शेती करू शकता. असं काही नाहीये की तुम्हाला फुल टाइम करायला. फुल टाइम केलं तर वेल अँड गुड, फक्त ते योग्य प्रमाणे केलं, योग्य योजनेने, योग्य यांनी सर्व केलं बरोबर, परफेक्ट प्लॅनिंगनी, तर त्याचं आउटपुट येऊ शकतं असं मला तरी वाटतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. संतोष, तू हे जी काही सूचना केली ते अतिशय योग्य आहे. वस्तीतील शेतकऱ्यांचा एक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून तिथेही याची चर्चा आहे. आणि आपल्या वाडवळ समाजाचं पण एक वाडवळ कृषी संघ आपण स्थापन केले आहेत, तुम्ही पण त्याच्यावरती आहेत. याच्यामध्ये विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन, म्हणजे शेती करत असताना आणखी त्याला जोडधंदा हे पण काय करतात. आता हे जे तू सांगितलं की शेती करायची असेल तर ती 12ही महिने तुम्ही केली तरच तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न आणि फायदा होऊ शकेल. आणि हे तुझं प्लॅनिंग अतिशय उत्कृष्ट आहे. जसं भात शेती तू घेतोय तसं त्याच्यामध्ये आता हरभरा आहे. या सगळ्यांना चांगलं मार्केट आहे. जोपर्यंत माणसाचं तोंड आहे आणि ही विदभर पोटाची खळगी आहे
तो आणि शास्त्र अजून विज्ञान पुढे गेलेलं नाही की आपल्याला भूक लागणार नाही असं औषध शोधून काढलेलं नाही. आणि काढलं तरी पण माणूस तर स्वीकारायचं माहीत नाही, कारण ही जिभेचे चोचले आपण नेहमीच पुरवत असतो. चांगलं खाण्याकडे, चांगलं याच्याकडे, पैसा कसा कशाला कमवायचा हे पण म्हणतात काही लोक म्हणतात. ही विदभर पोटाची खिळगी आहे. आपले जिभेचे चोचले पुरवले पाहिजेत आपण. आणि आपण भारतीय असल्यामुळे आपली खाद्य संस्कृती फार मोठी आहे. विविध प्रकारचे पदार्थ आणि गोड धोड जेवण, म्हणजे पेशवाई थाटाची आपली थाळी असते साधारण जेवताना. पण आपण 2 मिनिट्स बॅगीचा हा जो काही आताच्या पिढीला जो काय प्रकार चाललेला आहे, तो हळूहळू त्यांनाही ते समजेल की हा शाश्वत मार्ग नाही आहे जीवनाचा. मग ते आपल्या थाळीकडे येतील. पेशवाई मग त्याच्यामध्ये एका कोपऱ्यावर आपलं डाळ भात असेल, आपलं कालवण भात असेल, मावरं मटण असेल, आणि हे सगळं खाताना जो काय एक आनंद मिळतो आता फार आवडलेली असतो. हा जर करत असताना आता तू सूचना केली की ही इक्विपमेंट्स खरेदी करून हायर लोकांना द्यायचे. त्याच्या बाबतीत मी पण एक विचार म्हणतो की आपले बरेच सोसायटीज आहेत. म्हणजे आपली वसई देवताला सोसायटी आहे, आणि बाकीच्या पण ख्रिश्चन समाजाच्या पण काही 1-2 सोसायटी, आदर्श किसान सोसायटी आहे, पालघर आणि त्या बाजूला पण त्यांचे कृषी संघ आहे, पान मार्केटिंग. तर अशा ह्या सोसायटीने अशी इक्विपमेंट खरेदी करून, आणि हे खरेदी करत असताना आताच एक आपली पोस्ट फिरत होती की जी गव्हर्नमेंटतर्फे तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला ते सबसिडी त्याच्यावरती मिळते. आणि म्हणजे ती 31 डिसेंबरची तारीख होती ती पुढे ढकलून 10 जानेवारीपर्यंत आणली होती. याच्यावरती बऱ्याच लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. आणि शासनाला ही माहिती आहे की नोकऱ्या धंदे आणि बाकीचे हे जसे महत्त्वाचे आहेत त्याच्याहूनही जास्त आज भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला खाद्य पुरवण्याचं हे फार मोठं आव्हान असतं. आज एखाद्या वेळेला काही वेळा दुष्काळ पडतो, नॅचरल कॅलॅमिटीज येतात, मग त्यावेळेला पीक येत नाही, मग त्याला धान्य पुरवठा ठेवावा लागतो. उद्या परवा जागतिक परिस्थिती अशी आहे, युद्ध झालं तर काय, त्यावेळेलाही अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. कारण ह्या सगळ्या अस्वस्थ आणि एकदम ह्या परिस्थितीमध्ये कधी काय हे सांगता नाही. त्यामुळे शासनाला अन्नधान्याचा साठा करावा लागतो. हे करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मीच मिळत असतं. काही कारणामुळे माझा संपर्क पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॉक्टर राजू हल यांच्याशी झाला होता, आणि नंतर त्याची मी वेळोवेळी मदत घेतो. आताच एक दापोली कृषी विद्यापीठाचे सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट हॉर्टिकल्चर डॉक्टर मांजरेकर यांच्याशी संपर्क झाला. त्यांचा लवकरच एक वाढवळ कृषी संघावरती काळी मिरीचं उत्पादन याच्यावरती मार्गदर्शन आपण घेणार आहोत. कारण ते पण एक म्हणजे पारंपरिक पद्धतीची होती. बुश पेपर ही एक नवीन टेक्नॉलॉजी, म्हणजे आपण कुंडीतही ते काळी मिरी घेऊ शकतो. त्याच प्रकारचं हे मार्गदर्शन म्हणजे इफ गोईंग बॅक, आपले डॉक्टर जयंतराव पाटील बोर्डीचे कृषीतज्ञ आणि शासन दरबारी त्यांचा फार मोठा विविध ह्याच्यावरती सहभाग होता. तांदळाच्या, गव्हाच्या, फळफळावळींच्या विविध जाती त्यांनी त्यावेळेला शोधून काढल्या होत्या, आणि शासन दरबारी त्यांचा फार मोठं त्यांना इन्व्हॉल्व करू, त्याला प्लॅनिंग कमिशनमध्ये पण ते इन्व्हॉल्व होते. कोसबाड कृषी विज्ञान केंद्राची संकल्पना त्यांची, आणि त्यांनी ते प्रत्यक्षात इथे आणून त्या विभागातील लोकांसाठी फार मोठं कार्य जयंतरावांनी केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आता पण कोसबाड कृषी विद्यान डॉक्टर उत्तम सहाने तिथे आहेत. ते पण या चिकूच्या लागवडी होते. एक चिकू संघाचा वेगळा ग्रुप आहे, मी पण त्या ग्रुपवरती आहे. तिथे पण बऱ्याच चर्चा होत असतात. शासन दरबारी पाठपुरावा केला जातो. काही आव्हानं आहेत, जसं औष्णिक ऊर्जा केंद्र डहाणू आणि ते वाढवण बंदर, आणि हे सगळे काही इश्यू आहेत की तिकडे प्रदूषण होत आहे आणि त्याच्यामुळे चिकू लागवडीला थोडा प्रॉब्लेम येतो, थोडं विषयांतर होतं आहे. पण अशा रीतीने आधुनिक शेती करायचं. आणि ह्या मी विविध ज्या सहकारी सोसायटी आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांनी ही अशी इक्विपमेंट खरेदी करून एक रेंटल पद्धतीने लोकांच्याकडे द्यावी. म्हणजे काय मला म्हणायचंय, वाडवळ समाज आपण करतोच आहे, आपण प्लॅटफॉर्म उभा करू. बहुतांश वाडवळांबरोबर आगरी, कुणबी आणि ख्रिस्ती समाज आपला आहे. सर्वजण एकत्र जर आले तर आपण, मी तुम्हाला सांगतो ना,
असं काहीतरी होईल ना, वसईचं नाव होणार. देशभरामध्ये असं काहीतरी होईल. होणारच. कारण माझा स्वतःचा संपर्क एक आपले डॉमिनिक गोन्साल्विस आहेत म्हणा की ओनिल आल्मेडा आहेत, यांच्याशी असतो. त्यांच्याशी चर्चा चालू असतात. केळीचं लागवडीचं मागे विषय निघाला तेव्हा जळगावचे जैन समूहाचे संपर्क साधून माझा अजून प्रयत्न चालू आहेत की आणि एक विषय आपण घेतला होता की आपले सुकेळी हे आपले महेश म्हात्रे आगशीचे यांनी एक चांगला तिकडे प्रयोग अभय म्हात्रे तर त्यांनी तिथे चांगला प्रयोग केला. सफरचंदाची शेती आहे आणि ही राजेडीची म्हणजे सुकेळी. तर मी त्यांना सांगितलं जेव्हा सुकेळी तेव्हा करत असतील तेव्हा पहिलं बेसिकमध्ये लोकांनी पहिली राजेडी केळी लावली पाहिजे तरच तुम्हाला ते उत्पादन करता येईल. राजेडी केळी पिकवायची म्हणजे थोडं डेडिकेट काम आहे ते. तशा त्यांना शिंगा उपलब्ध करून आपण दिलं पाहिजे लोकांना. हे एक आपण कार्य करणार आहोत. नाहीचं नाही त्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन किफायतची शेती कशी होईल याच्याकडे आपलं सगळं आत्ता आपली सुरुवात झालेली आहे. आणि हे लावलेलं रोपटं एका मोठ्या महावृक्षामध्ये रूपांतर होणार याची मला 100% खात्री आहे. आज तुमच्यासारखे तरुण ही जेव्हा आव्हानं स्वीकारतात आता एक आदर्श आपण लोकांसमोर ठेवतो. एक चांगलं कार्य तू केलेलं आहे. आणि आणखीन मला सूचना करायची एक जसं मी आता या इक्विपमेंट बद्दल तुम्हाला सुचवलं किंवा आपण हे करत त्याच्याच वरती माझी खूप इच्छा अशी एक आहे की कसं ना पिकवणारा शेतकरी आणि खाणारा गृहस्थ हे जर डायरेक्ट झाले ना असा काहीतरी प्लॅटफॉर्म व्हायला पाहिजे ना की शेतकऱ्यालाही पैसे चांगले मिळतील खाणाऱ्यालाही स्वस्त मिळेल. म्हणजे समजा एक बघा शेतकरी एखादी गोष्ट 5 रुपयाला विकतो तोच खाणारा जो माणूस आहे त्याला ती 40 रुपयापर्यंत पोहोचते. हे जे मधले जे आहे ना हा विषय जर निघून गेला आणि शेतकरी टू डायरेक्ट खरीदारी जर वाल्यापर्यंत जर एक प्लॅटफॉर्म बनवता आला ना तर त्यांना तो ताजा तेवढाच आणि स्वस्त खाणाऱ्याला मिळेल आणि शेतकऱ्याला सुद्धा चांगला मोबदला मिळेल अशी एक कल्पना मस्तपैकी केली ना. नो इट्स हॅपनिंग. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा तुझा हा वाडा कलम आम्ही सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आला इट्स डायरेक्ट सेलिंग फ्रॉम द प्रोड्युसर टू द कन्झ्युमर. तसंच एक भाजीपाल्याचं सांगतोय. म्हणजे आता एक आपलेच किरावडी इथले युवकाने राऊत आणि अनदर नेम त्यांनी चांदकाई ट्रेडर्स याच्याखाली भाजीपाल्याचं एक चांगला आउटलेट तिकडे केलं. ते परचेस डायरेक्टली फ्रॉम द फार्मर्स आणि चांगल्या प्रतीचा चांगला भाजीपाला वाजवी किमतीमध्ये उपलब्ध करून दिला जातो. रोजगारी उपलब्ध होईल. रोजगार त्यांना उपलब्ध होतोय आणि चांगल्या प्रतीचं बंदोबस्त मिळेल. तांदळाचंच म्हणतो मी 58 रुपये असा ठेवला रेट त्याचा अशासाठी आम्ही वर्कआउट केलं. नॉट डाऊट मी परत एकदा सांगतो यावेळेला आम्ही नुकसानमध्ये आहोत तरी सुद्धा आम्ही अवाच्या सव्वा भाव केला नाही. अशासाठी सांगतो मी आज जो तांदूळ आहे हा जुना झाल्यावर 85 माझ्याकडे पोस्ट आहे मी तुम्हाला पाहिजे 85 रुपये डिमार्टला विकला जातो हाच तांदूळ जुना झाल्यावर. तर आम्ही अशासाठी केलं की हा पोचला पाहिजे. आपण शॉर्ट टर्म साठी आता करायचं ना माती मारायचं असं नाहीये. आमचं लॉंग टर्मचा विषय आहे. मी आणि आणखीन वेगळे प्लान्स आहेत की त्याच्यामध्ये मी आता एक 7-8 टन भात जो पिकवला आहे माझं पुढच्या वर्षीचं उद्दिष्ट हे 20 टन असणार आहे. आणि ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. पुढच्या वर्षीचं 3 ते 4 वर्षात 50 टन तरी भात मला पिकवायचंय होणारच आणि तो मला डायरेक्ट विकायचंय. तुम्हाला मी सांगतो मिलिंग मध्ये 6 लोक आलेली माझ्याकडे. जव्हारवरनं आले, घोटीवरनं एक आलेला, नाशिकवरनं 2 आले, त्र्यंबकवरनं एक आला, मला वाटतं विक्रमगडवरनं एक आलेला. तांदूळ बघून कसं कळलं त्यांना माहित नाही माझं मिलिंग चाललंय. तांदूळ बघून त्यांनी ताबडतोब म्हणाला शेठ किती आहे काट्यावर ठेवा रोकडे पैसे घ्या. कोणीही 45च्या पुढे नाही गेलं. 45 रुपये प्रति किलोच्या पुढे नाही गेलं. माझा मिलिंगवाला माझा मित्र आहे थोडासा कानाचा अभ्यास केल्याशिवाय काय होत नाही नुसतं. त्याच्या मागे गेलो पाठी पडलो तेव्हा कळलं हेच तांदूळ 1-1 किलोचे 5-5 किलोचे हे पॅक बनवतात आणि 72 रुपये ते 80 रुपयामध्ये प्रति किलो विकतात. हाच माझा तांदूळ. म्हणजे काय झालं तो तिथनं डायरेक्ट घेणार आणि कमवणार तो. मी म्हणालो तो 72-80ला विकणार त्यापेक्षा माझ्याच लोकांना खाऊन दे ना 58ला. मला त्याच्यात असंही नुकसान झालं. पण म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय हे जे व्यापारी लोक आहेत ना हे असं मग शेतकरी कोण जाते विकायला असं माझं झालंय 500 दादा दे मला घे कितीला 40ला घे 25ला घे असं. त्यामुळे तो एक प्लॅटफॉर्म उभा करणं गरजेचं आहे. होणारच आहे.
खरं म्हणजे शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करायचा एक विचार हा पुढे येतोय आणि ह्या कामी एक महाएफपीओ म्हणून ही एनजीओ आहे. डॉक्टर संजय पांढरे म्हणजे अक्षरशः ग्रामसेवक म्हणून त्यांनी काम करत असताना अग्रिकल्चरमध्ये त्यांनी PhD घेतले. त्यांच्या ग्रुपकडे त्यांचे संपर्क माझा झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या एका वेबिनारमध्ये एक महिला शेतकऱ्यांची कंपनी नवी उमेद म्हणून ते चालू केलेलं आहे. पुढे जाऊन जशी आता आपण विक्रीचं म्हणतोय तर आपले हे प्रोडक्ट आपल्याला कमोडिटी एक्सचेंजवरती पण आपण विकू शकू आणि त्यांनी त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल. म्हणजे त्याचं आता उदाहरण देताना एक आय थिंक सणाचं उदाहरण त्यांनी दिलं की त्यांनी कमोडिटी एक्सचेंजवरती फ्युचर्समध्ये जाऊन 5,000 रुपये टन का काहीतरी असं तो त्यांनी चणा विकला होता. वेळेस आत्ता उत्पादन एवढं आलेलं आहे की त्याची किंमत घसरून ती 4,500 4,000 पर्यंत आली. पण जस्ट बिकॉज ऑफ MCQ कमोडिटी एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे लोकांना त्याचा 5,000 रेट मिळणार बिकॉज दे हॅव सेल इट ॲट द टाइम ॲट 5,000 रुपीज पर टन. आपल्या इथे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ उपलब्ध आहेत. एक कमोडिटी एक्सचेंज कसं करता येईल आणि तसं करता तरुणांनी या क्षेत्रामध्ये जायला आपला 800 रुपयाचा नोकिया मोबाईल थोडा बाजूला ठेवून थोडे 5-6 हजाराचा एखादा चांगला स्मार्टफोन आपण घेतला तर दुनिया मेरी मुठ्ठी में होऊ शकतं. त्याच्यामध्ये आज 4G तंत्रज्ञान येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये 5G तंत्रज्ञान येणार आहे आणि ह्याचा जसा फायदा शिक्षण क्षेत्रात होणार आहे. शिक्षण ही आधुनिक आता ती शिक्षण पद्धती आणलेली आहे त्याच्यामध्ये त्या क्रांतीमध्ये हेच इन्व्हॉल्ड आहे की 5G तंत्रज्ञान खेड्यापर्यंत हे सगळं पोहोचते जाणार आहे. लोकांना शहराकडे येण्याची जरूर नाही शिकण्याकरता. ते विल गेट ऑनलाईन ट्रेनिंग आणि या ऑनलाईनचा आता ह्या आपल्या महामारीने कोरोनाने आपल्याला चांगल्यापैकी चांगलं एक्सपर्ट बनवून टाकलेलं आहे. कितीतरी वेबिनार्स सेमिनार्स आपण म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या उद्योगांच्याकडे लोकांच्या पायी असं हे झालेलं आहे. तर ह्या विज्ञानाची कास आपण सगळी पकडली पाहिजे. आधुनिक तंत्र वापरले पाहिजे. आपल्याला कोणाचा रोजगार बुडवायचा नाही तर ती एनर्जी ही एक आपला फॉर्म बदलत असते. एनर्जी डझंट गेट एक्सपायर्ड किंवा डिस्ट्रॉयड, इट चेंजेस इट्स फॉर्म. म्हणून हे जे आदिवासी शेतकरी आहेत किंवा आपण हे जे बाकीचे लोक आहेत ह्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंगचा पण आपण विचार करणार की कोल्ड स्टोरेज कशी तयार करतात हे सगळे रिलेटेड. आपण इथे फार मोठी भाजीपाला करतो त्याचा वेस्टेज असतो हो तो वेस्टेज गॉट फार्मिंग आहे किंवा आपलं कुक्कुटपालन आहे ह्याच्यासाठी खाद्य तिकडच्या तिकडे मिळतं. आता आमचं पाईपलाईन मध्ये आहेच. आम्ही कुक्कुटपालन गोटपालन करणारच आहोत. येस इट हॅज टू बी रिलेटेड गोष्टी रिलेटेड गोष्टी आणि शासनाचं ह्याच्याकरता फार मोठं बजेट असतं. फक्त आपण काय करतायत अरे काय ते कशाला काय तर ते कागद रेट काही नसतं त्याच्यामध्ये. आता सगळं कॉम्प्युटर रजिस्ट्रेशनमुळे एवढं सोपं झालेलं आहे. तुम्हाला कोणाच्या ऑफिसमध्येही जायला नको, तहसीलदार ऑफिसमध्ये जायला नको, ग्रामपंचायतीमध्ये जायला ऑनलाईन फॉर्म भरा अँड दे रिस्पॉन्ड. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आपले सरकार म्हणून ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काही कंप्लेंट्स असतील काय हे टाकू शकता अँड दे रिस्पॉन्ड. जिल्हाधिकारी एक चालू तहसीलदाराची कंप्लेंट जिल्हाधिकाऱ्याच्या पोर्टलवरती जेव्हा टाकले विदिन 5 days त्यांच्याकडून आदेश निघून तहसीलदारांच्याकडे ऑफिसला तो गेलेला आहे आणि माझी जी क्वेरी आहे दॅट विल गेट सॅटिस्फाईड. म्हणून या आधुनिकतेची काय जरा जेव्हा मेहनत करायला मी म्हणतो तुम्हाला उदाहरण देतो. 3.5 तास जाणं आणि येणं रस्ते वसईचे आणि आपले मनोरपर्यंत हायवेचं ठीक आहे. पुढे जो विक्रमगडच्या पुढे जवार मोखाड्याला खडखड 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 करत हाडं दुखतात. आजही दुखतात. मी काली जाऊन आलो. मी आजही हाडं दुखतात. पण ध्येय जर तुम्ही बाळगलं सक्सेस होणार. प्रयत्न करायला काय जातं. मी माझ्या माइंडमध्ये ते ठेवतो प्रयत्न करायला काय जातं करायचं आणि त्या दृष्टीने मी पावलं टाकले. तुम्ही पण या. आपण सर्व एक मूठ बांधू आणि एक मस्त टीम बनवून आपण कार्य करू आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. कठोर परिश्रमाला पर्याय नाही आणि माझी मधली ही घोषणा आहे. पण तसं असताना आता तू जसं म्हटलं की अपयशाला घाबरू नका. येस आय अग्री विथ यू. ह्याच्यामध्ये आपण जर यशस्वी ठरलो तर आपण लीडर बनतो आणि आपल्याला अपयशाला तर आपण कन्सल्टंट बनू शकतो. आपला अनुभव त्याच्यातून मिळतो. पण हा अनुभव शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे.
त्याला घाबरून जाऊन चालायचं नाही. असं असताना हे तुझं ते चांगलं मार्गदर्शन, तुझी स्टोरी आता ही आपल्या तरुण वर्गाला आणि शेतकऱ्यांना तू कथन केलेली आहे. अतिशय प्रेरणादायी ही तुझी स्टोरी आहे. आणि याच्यातून सगळे लोक एका सकारात्मक वृत्तीने या शेती व्यवस्थेकडे वळून एक आपलं शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग स्वीकारतील अशी मला 100% खात्री आहे. ह्या कामी शासन दरबारी आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, संघ आहेत, आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत, यांच्यातर्फे पाठपुरावा नक्कीच केला जाईल. आणि त्या कामी उत्कृष्ट मार्गदर्शन करण्याकरता शेती विज्ञान केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, कृषी केंद्र आहेत, यांची आपल्याला नक्कीच, आणि तिथले जे शास्त्रज्ञ आहे, माझा असा अनुभव आहे, दे आर द पीपल डाऊन द अर्थ पीपल, म्हणजे फील्डवरती कामं करणारी माणसं असतात आणि त्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना होतं. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल हे दोन प्रकार Yes, आहेत. definitely. काही जण फक्त थेरॉटिकल करतात, हे असं व्हायला, अरे हे बघ हे असं असं, पण ते तसं काही वेळा तसंच प्रॅक्टिकली होत नाही. प्रॅक्टिकली करताना काय अडचणी येतात ते थेरॉटिकल मध्ये कळत नाही. त्याची सांगड घातली पाहिजे. थोडं त्या थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल याचं केल्यानंतर सर्व आउटपुट. एक्झॅक्टली. याच्यामध्ये पण आता एक काही दिवसापूर्वी डाळिंब शेतीवरती मी जेव्हा एक वेबिनार अटेंड केला, बापूसाहेब गोरे, ओ बापरे, काय त्या माणसाकडे नॉलेज, अक्षरशः तो प्रत्येकाची केस घेऊन एक्झॅक्टली त्या शेतीवरती काय कोणतं औषध परवडलं, काय केलं पाहिजे. कारण निसर्ग हा अनप्रेडिक्टेबल आहे. आता पडलेल्या ह्या पावसामुळे बरंच शेतीचं नुकसान झालं. आंब्याचं मोहर गळालेलं आहे, द्राक्षांचं नुकसान झालं आहे. आपल्या शेतीत आता हरभऱ्यावर तर हा रोग आहे, हा पावसाच्या अकाळी पडलेल्या पावसामुळे आलेला आहे असं मला कळलं त्याच्याबद्दल. पण आताच मागे जो पोस्ट टाकली होती आणि डॉक्टर उत्तम सहाने यांनी चांगलं मार्गदर्शन केलं याच्यावरती, ते कॉपरचं करून आलो काल जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व एक्झॅक्ट. नाही जनरल त्यांचं मधुमक्षी पालन यांच्याबद्दलचं मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट त्यांनी मागे एका वेबिनारला केलं होतं. तर हे असं सगळं नॉलेज स्वीकारण्याची आणि ते प्रयोगशील राहण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. मग हे तुम्हाला आकाश फार ठेंगं वाटेल. आणि निर्मितीचा जो आनंद तुम्ही बघता, रोपं वाढताना 4 मुठभर टाकलेल्या भातातून आज तुम्हाला खंडीभर ते भाताचं उत्पन्न होतं, म्हणजे त्या विद्यार्थ्याची, ह्या जादूगारची किमया फार मोठी आहे. एका अनुभव त्यातला एक आणखीन शेअर करतो मी. भाताचं एक दाणा असतो ना, त्याच्यातनं किती भात उत्पन्न होऊ शकेल कल्पना आहे? त्या एका भातातनं त्याची जोपासना व्यवस्थित केली तर 82 ते 350 भात कण एक भाताचं कण देतं. ह्याच्यामधलं आता कमर्शियल प्रोडक्शनमध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघितलं तर तुम्हाला रिटर्न किती असतं? 14%, 15%, 25%. आज एका दाण्याचा 350 कण जर भात तयार होत असेल, 350 पट तुम्हाला फायदा होण्याची शक्यता असते. म्हणजे त्याच्यामध्ये खर्च वगैरे जाऊन जर पकडलं तर थोडं कमी येते. पण ही केलं तर कमीत कमी एका दाण्यापासून ऍव्हरेजली तुम्हाला 100 दाणे मिळतात. येस, एक्झॅक्टली. एवढं असताना 100 किलो जर भात पेरणी केली, तुमचं 10 टन भात यायला पाहिजे, सर्व व्यवस्थित जातं. पण हे सगळं करत असताना आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. चांगलं शिकून घ्या, चांगलं नॉलेज आहे आणि ते नॉलेज आपण आपल्या ठिकाणी वापरलं पाहिजे. चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा आणि एकत्रितपणे, संघटितपणे हे आपण काम केलं पाहिजे. आणि हो होणारच आहे याची मला खात्री आहे. आज तू हा जो काय वेळ तुझा बिझी शेड्यूलमधून मला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. एक प्रेरणादायी कहाणी मित्र आपण आता संतोषच्या तोंडातून ऐकली. फार मोठी उद्दिष्ट त्यांनी ठेवलेली आहेत आणि असंच करायला पाहिजे, एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. मी हे नेहमी म्हणतो, उदाहरण देता थॉमस एल्वा एडिसन. त्यांनी लाईट बल्बचा शोध लावला. 100व्या प्रयत्नात त्यांना ते यश आलं असं म्हटलं जातं. तर एका पत्रकाराने विचारलं, मग 99% तुम्ही फेल्युअर आहेत का? नाही, 99 वेळा ते कसं नाही करायचं तो प्रयत्न ते मला समजलं. अशी तुमची जर शिकण्याची आणि संशोधित वृत्ती असली तर तुम्हाला कोणतेही फील्ड एक चांगलं आव्हान देतं. आपली उद्दिष्ट मोठी असली पाहिजे. थिंक बिग हे असलं पाहिजे. सगळं शक्य आहे, का नाही.
आपली मेहनत पाहिजे आणि त्याच्या आधुनिकतेची विज्ञानाची कास पकडायला पाहिजे. मग हे सगळं प्रॉफिटेबल होतं. पैसा अशा रीतीने मिळवला तर तो एक सात्विक आनंद आपल्याला मिळत असतो आणि आपलं जीवन हे चांगलं सुखकर, निरामय, आनंदमय होतं. मित्रहो, आजचा हा भातशेती लागवड आणि इतर लागवडीचा म्हणजे कृषी एक व्यवसाय म्हणून आपल्याला कसं करता येईल याचं उत्कृष्ट मार्गदर्शन किंवा शेअरिंग ऑफ थॉट्स संतोष भालचंद्र वर्तक, देवाळे वसई यांनी आपल्या पुढे मांडलेले आणि खचितच याच्यातून आपल्या सगळ्यांना एक चांगली प्रेरणा मिळेल आणि आपण फार एका मोठ्या जोमाने या क्षेत्राकडेही आपण वळूया आणि पुढे जाऊया. आपल्या मार्गदर्शन मिळेलच. वेगवेगळे संघ आहेत, ग्रुप आहे, अगदी खुलेपणाने आपले इश्यूज असतील ते मांडा. मी हे विचारतो, लोक मला हसतील का हा विचार करू नका. हसेल त्याचे दात दिसतात आणि तुम्ही जर विचारलं नाही तर तुम्ही त्या संपूर्णपणे त्या अज्ञानी राहता. विचारलं तेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं आणि तुम्ही ज्ञानी होता. ज्ञानार्जन हाच आपल्या जीवनाचा एक शाश्वत मार्ग आहे. मंडळी, धन्यवाद. मी दिलीप राऊत आपली रजा घेतो. स्टे ट्यून्ड. टिल देन, नेक्स्ट टाइम. बाय बाय.